तर गाईज आज आपण डिस्कस काय करतोय, आपण डिस्कस करतोय प्रिपरेशन ऑफ इथर फ्रॉम अल्कोहोल, बरोबर ना. फ्रॉम व्हॉट, फ्रॉम अल्कोहोलपासनं प्रिपरेशन ऑफ इथर आपण डिस्कस करतोय, है ना गाईज. इकडे लक्ष द्या. अल्कोहोलमध्ये आय एम टेकिंग व्हॉट, एक पिक्युलर एक्झाम्पल घेणार आहे. ते एक्झाम्पल कोणतं आहे, इथेनॉल घेणार आहे मी. म्हणजे इथेनॉलपासून सुरुवात करूयात आपण, म्हणजे एक जनरलाइज एक्झाम्पलच घेऊन टाकतो मी. लक्षात घ्या, हा इथर आहे गाईज, इथेनॉल आहे. C2H5OH गाईज, है ना. C2, मला ह्याला थोडंसं स्पीडच लिहितो. CH3CH2OH, दोन लोन पेअर ऑक्सिजन वरती आहेत. वेन इट इज ट्रीटेड विथ व्हॉट, वेन इट इज ट्रीटेड विथ H2SO4. इथं आरोवरती लिहा, है ना. आरोवरती काय लिहा, H2SO4 आणि 413 केल्विन. हे खूप महत्त्वाचं आहे. 413 केल्विन, दोन मॉलिक्यूल घ्या आणि काय तयार होतो तुम्हाला, इथे इथर तयार होतो. काय होतो, CH3CH2OCH2CH3 प्लस व्हॉट गाईज, प्लस वॉटर. कारण का, H2SO4 का असतो, डिहायड्रेटिंग एजंट असतो. डिहायड्रेटिंग एजंट असतो, तो पाणी रिमूव्ह करतो. क्लिअर आहे. ह्याला साधारण लँग्वेजमध्ये लिहितो गाईज, अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा, है ना. ह्याला साधारण लँग्वेजमध्ये CH3 आहे, CH2 आहे, प्लस CH2 आहे, इथं OH लिहा, प्लस OH CH2CH3. क्लिअर आहे गाईज. इथं झाल्यानंतर, है ना, काय रिमूव्ह करा, लक्षात आलं का, वॉटर रिमूव्ह करा, है ना. काय रिमूव्ह करा, वॉटर रिमूव्ह करा. वॉटर रिमूव्ह केल्यानंतर काय तयार होईल बाबांनो, आपल्याला हा तयार होईल, है ना. दॅट इज व्हॉट, CH3CH2OCH2CH3, दॅट इज व्हॉट, डायइथाइल. डायइथाइल इथर तयार होईल. पॉईंट क्लिअर आहे. एसनो, डायइथाइल इथर तयार होईल. क्लिअर आहे ना. पण ह्याचं एक्सपेरिमेंटल प्रोसेस कशी आहे हे कळणं गरजेचं आहे. लक्षात आलं का. हे दोन्ही मॉलिक्यूल एकत्र टाकत नाहीत. एक्सपेरिमेंटल प्रोसेस कळणं प्रचंड गरजेचं आहे. लक्षात घ्या, मी काय सांगतो ते बघा. प्रोसीड करायचं. येस नो. आता एक्सपेरिमेंटल प्रोसेस करत असताना गाईज लक्षात घ्या, हा ना. पहिल्यांदा काय होतं ते अंडरस्टँड करा. पहिल्यांदा आपल्याला CH3CH2OH आहे, प्लस H2SO4ला मी असं लिहू शकतो, HOSO3H लिहू शकतो का. कॅन आय राईट द H2SO4 इन दिस वे. हा असं. आता इथं काय करायचं, पहिल्यांदा सुरू लक्षात घ्या, हा इथला OH आहे आणि इथला H आहे, काढून टाकायचा. काय रिमूव्ह झाला, पहिल्या स्टेपमध्ये वॉटर रिमूव्ह झाला, H2O. कॉम्प्लेक्स कसा तयार होतो ते बघा, अंडरस्टँड करा मेकॅनिझमला. हे पण मेकॅनिझम नाही, हे एक्सपेरिमेंटल प्रोसेस आहे. ही काय आहे, एक्सपेरिमेंटल प्रोसेस आहे. एक्सपेरिमेंटल. लक्षात आलं का. एक्सपेरिमेंटल काय आहे, प्रोसेस आहे गाईस. लक्षात आलं का. आता इथं लक्षात घ्या, इथे H2 झाल्यानंतर काय तयार होईल रे बाबांनो, इथं CH3CH2. इथं राहिलं का, इथं डायरेक्ट O ना, OSO3H. हा इंटरमिडिएट तयार होईल. या इंटरमिडिएटचं नाव विचारतात मुलांनो ॲडव्हान्स CETमध्ये. CETमध्ये बरेच वेळेस प्रश्न विचारतो हे, ह्या इंटरमिडिएटचं नाव काय ते, कारण बोर्डच्या पुस्तकामध्ये आहे. ठीक आहे ना. लक्षात घ्या. तर CETच्या हा ना, CET ॲडव्हान्समध्ये हा प्रश्न येतो. लक्षात घ्या. CET ॲडव्हान्समध्ये काय असतं रे बाबांनो, हा इथाईल आहे. लक्षात घ्या, याचं नाव काय बघा, इथाईल. हा हायड्रोजन आहे, इथाईल हायड्रोजन. हा जो आहे सल्फेट आहे गाईस. सल्फेट म्हणजे SO4 असतो ना, हा SO4च आहे ना. ह्याचं नाव काय, इथाईल हायड्रोजन सल्फेट. काय नाव व्हायचं, काय नाव व्हायचं, काय नाव व्हायचं. एवढी एनर्जी, बापरे, किती एनर्जी अरे ते ना. इथाईल हायड्रोजन सल्फेट, बरोबर ना, हा ना. आता इथाईल हायड्रोजन सल्फेट मी ते लिहितोय स्टेप नंबर 1 गाईज. स्टेप नंबर 2 मध्ये बघा, तो इंटरमिडिएट जसं लिहायचं आपल्याला, CH3CH2OSO3H प्लस दुसरा इथेनॉल टाकायच्यामध्ये OH CH2CH3. लक्षात येते का गाईज. आता इथं बघा, इथं अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. इथं है ना,
है ना, इथून इथून हा बघा, ह्या बॉक्समध्ये H2SO4 असला पाहिजे. बॉक्समध्ये काय असला पाहिजे? H2SO4 असला पाहिजे. आहे का H2SO4? बघा बरं, HHS3 आणि हा 4 है ना. बाहेर काय फक्त बाहेर हा O आहे. लेफ्ट थिंग इज व्हॉट गाईज? इथाइल हायड्रोजन सल्फेट रिएक्टेड विथ व्हॉट? अनदर मॉलिक्यूल ऑफ इथेनॉल. फॉर्मेशन ऑफ व्हॉट? फॉर्मेशन ऑफ डायइथाइल इथर. फॉर्मेशन ऑफ व्हॉट? डायइथाइल इथर. दिस इज व्हॉट गाईज? CH3 CH2O CH2 CH3. क्लिअर आहे गाईज? येस नो. हा डायइथाइल इथर असा तयार झाला. हे एक्सपेरिमेंटल प्रोसेस आहे. म्हणजेच काय करायचं आहे? 1 मोल